नमस्कार, हर हर महादेव. मी वैशाली पुन्हा घेऊन आलेली आहे. इडलीचं बॅटर कसं बनवायचं, म्हणजे त्या एकाच बॅटरमधून डोसा आणि इडली आणि उत्तप्पा वगैरे आपण बनवू शकू. त्यासाठी मी इथं बासमती तांदूळ घेतला आहे. तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकतात. इथं 5 वाटी तांदूळ घेतला आहे मी आणि त्याच वाटीने 1 वाटी उडीद डाळ घेतली आहे आणि 1 चमचा मेथी दाणा घेतला आहे. या ठिकाणी तुम्ही जाड तांदूळही वापरू शकतात. डाळ तांदूळ हे चांगले 3-4 पाण्याने चांगलं रगडून धुवायचं, जेणेकरून त्यातली जी पावडर आहे ती पूर्णपणे निघते. मग त्यामध्ये पाणी जास्तीचं टाकून हे भिजत घालून ठेवायचं. डाळ तांदूळ रात्री मी भिजत घातलं हे धुवून डाळ तांदूळ. त्याच्यानंतर मी सकाळी हे उघडून बघितलं, छान फुललेलं होतं डाळ आणि तांदूळ, आणि मी ते वाटायला घेतलं. डाळ अगोदर वाटून घेतली, कारण डाळ पहिले वाटली तर त्या भांड्याला जे काही डाळचं राहतं थोडंफार बॅटर, ते नंतर तांदूळ वाटताना त्यामध्ये निघून जातं. कारण तांदूळ हे वाटताना आहे ना थोडं पातळसर होतं, त्याच्यामुळे डाळ पहिली वाटून घ्यायची. अगोदर डाळ वाटून घेतली आणि नंतर मी तांदूळ वाटून घेतले. डाळची कन्सिस्टन्सी तुम्ही बघितली होती, त्या पद्धतीने ठेवायची, जास्त पाणी टाकायचं नाही. आणि तांदूळची कन्सिस्टन्सी तुम्ही पण बघितली, अशी ठेवायची की जेणेकरून जास्त पातळही व्हायला नको. पीठ दळल्यानंतर मी हे सगळीकडनं असं झाकून दिलेलं होतं, कारण की ऊन नसल्यामुळे ना ते फर्मंट लवकर होतं मग झाकल्यामुळे, आणि त्याला ऊब मिळते. मस्त असं पीठ आपलं वर फुगून आलं होतं. 7-8 तास नंतर मी बघितलं रात्री. म्हणजे आता ह्या पिठापासून मी काय काय बनवते हे नंतरच्या भागामध्ये तुम्ही नक्की बघा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव.